जर ज्या पक्षामध्ये मी होतो तिथे जर मी राहिलो असतो तर मला न निवडून येता काहीतरी चांगली जबाबदारी मिळाली असती। आम्हाला सांगताना खूप वाईट वाटतं की आमच्या शहराचे एक आमदार बांधकाम मंत्री आहेत आणि आमच्या शहरातच खड्डे आहेत, आमच्या शहरातच फुटपाथ नाही, आमच्या शहरात पार्किंगची समस्या आहे, आमच्या शहरात चांगलं हॉस्पिटल नाही। जे आमचं सुंदर शहर, एक छोटंसं गाव, छोटंसं शहर होतं ते आज कुठेतरी बकाळपणाकडे जात आहे असं वाटतं। तरी डोंबिवलीमध्ये रोजचे प्रवास करणारे 3.5 ते 4 लाख नागरिक रोज प्रवास करतात, अप अँड डाऊन। ना ते आपल्या बायको मुलांना वेळ देऊ शकतात, ना ते आपल्या फॅमिलीला वेळ देऊ शकतात, ना ते स्वतःसाठी कुठल्या गोष्टींसाठी वेळ काढू शकतात। सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आपण रस्त्यांबद्दल बोलतो, खड्ड्यांबद्दल बोलतो, पण डोंबिवलीकरांच्या जीवनमानाबद्दल कोणीच बोलत नाही। तो मुद्दा मला लोकांसमोर घेऊन जायचा आहे आणि त्याच्यावर सोल्युशन शोधायचं आहे। डोंबिवलीमध्ये आमच्या फिरण्यासाठी चांगले गार्डन्स नाही, डोंबिवलीमध्ये संध्याकाळी फॅमिली बरोबर जाण्यासाठी काही चांगली व्यवस्था नाही। लोकांचं जीवनमान एकदम स्ट्रेसफुल आहे की ही निवडणूक मी माझ्यासाठी नाही लढत आहे, ही निवडणूक मी माझ्या शहरासाठी लढतोय। त्यांना वाटेल की दीपेश आपल्या शहराचा कायापालट करू शकतो तर ते मला निवडून देतील, त्यांना नाही वाटणार ते करतील, पण मी ही लढाई जिंकण्यासाठी लढतोय। ही लढाई माझी जिंकण्यासाठी आहे आणि ही लढाई माझ्या शहरासाठी आहे। राज्याच्या राजकारणामध्ये ठाणे जिल्ह्याचं नाव हे अग्रस्थानी असतं। ठाणे जिल्हा हा हॉटस्पॉट म्हणून राजकीय दृष्ट्या बघितला जातो। नुकताच ठाणे जिल्ह्यामध्ये एक मोठा पक्षप्रवेश झालाय। शिंदे गटातील एक पदाधिकारी जे आहेत ते ठाकरे गटामध्ये दाखल झालेले आहेत आणि या पक्षप्रवेशामुळे पुन्हा एकदा ठाणे जिल्हा हा चर्चेचा विषय झालेला आहे। आज आपल्या सोबत ती व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीसोबत, त्या लोकप्रतिनिधीसोबत आपण शहरातलं काही विजन आहे, त्यांचे काय प्लॅनिंग आहेत, हे सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत। खरं तर ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जात होते, मात्र आता ते आदित्य ठाकरे यांच्या जास्त जवळ गेलेले आहे। हा झाला एक राजकारणाचा भाग। मात्र आपल्या शहराप्रती आस्था असलेला एक नेता, ज्याला सामाजिक समस्यांची परिपूर्ण जाण आहे, ज्यांचा समस्याबद्दल अभ्यास आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना नेमकं काय अपेक्षित आहे, शहराच्या काय समस्या आहे याची अभ्यासपूर्ण माहिती त्यांना आहे। नमस्कार, मी मयुरी चव्हाण, लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या सोबत आहेत माजी स्थायी समिती सभापती तथा माजी नगरसेवक आणि महत्त्वाचं म्हणजे कल्याण डोंबिवली शहरातील एक सुशिक्षित, अभ्यासपूर्व व्यक्तिमत्व। सर, स्वागत आहे आपलं लोकमतमध्ये। सर्वात आधी आपल्या पक्षप्रवेशावर तर मी तुम्हाला पुढे प्रश्न विचारणार आहे, मात्र महत्त्वाचं म्हणजे आपण डोंबिवलीमध्ये राहतात, एक राजकारणी नाही पण एक डोंबिवलीकर म्हणून आपल्या शहराबद्दल नेमकं आपल्याला काय वाटतं? डोंबिवली शहर हे एक ऐतिहासिक शहर आहे। या शहराला एक सांस्कृतिक ओळख देखील आहे आणि विशेषतः माझा जन्म या शहरामध्ये झाला। आमचे म्हणजे लोकांना गाव असतं तसं आमचं गाव हेच आहे, डोंबिवलीमध्येच माझा जन्म इथे झाला। माझे वडील या शहराचे महापौर राहिले, माझे आजोबा, माझे आई वडील सगळे या शहरामधलेच लोक आहेत। त्याच्यामुळे या शहराबद्दल एक वेगळी आत्मीयता आमच्या सगळ्यांच्या मनात असते आणि हे शहर आपलं आहे, आपलं गाव आहे, असं एक डोंबिवली शहराची एक सांस्कृतिक, एक ज्वलंत शहर असलेलं, प्रत्येक मुद्द्यावर बोलणारं शहर, असं डोंबिवलीची ओळख आहे। नक्कीच शहराबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? कारण डोंबिवली नेहमीच ट्रेंडिंगमध्ये शहर असतं। राज्यामध्ये कुठलाही विषय असला तरी कल्याण डोंबिवलीची चर्चा ही झालीच पाहिजे आणि अलीकडे जर आपण बघितलं तर खड्ड्यांमुळे सुद्धा कल्याण डोंबिवली शहर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होतंय। तर एक डोंबिवलीकर म्हणून काय वाटतं? राजकीय नाही तर एक डोंबिवलीकर म्हणून काय नेमकं त्यावेळेला डोंबिवली शहराची मुख्यतः ओळख होती की एक शैक्षणिक राजधानी। म्हणजे मुंबईमध्ये कुठल्याही कॉलेजचा प्रोफेसर असू दे ते डोंबिवलीतनंच असायचे। डोंबिवलीमध्ये अनेक शाळांची जडणघडण झाली आणि डोंबिवलीमध्ये मोठ्या शैक्षणिक संस्था देखील निर्माण झाल्या। ते एक शैक्षणिक राजधानी पण डोंबिवलीची ओळख झाली। त्याचबरोबर सांस्कृतिक राजधानी म्हणजे शोभायात्रा असेल, दिवाळीची पहाट असेल, असे अनेक गोष्टींमुळे डोंबिवलीची ओळख निर्माण झाली।
परंतु गेल्या 20-25 वर्षामध्ये रेल्वेमधून पडून होणारे मृत्यू, डोंबिवली शहरात पडलेले खड्डे, घाणीचं साम्राज्य, अशी एक शहराची आमची जी ख्याती होती ती कुठेतरी रसातळाला गेली असं वाटायला लागलं. आणि शहर जे आमचं सुंदर आणि सुंदर शहर, एक छोटंसं गाव, छोटंसं शहर होतं, ते आज कुठेतरी बकाळपणाकडे जात आहे असं वाटतं. नक्कीच आपण रेल्वेचा विषय छेडलेला आहे, तर याच्यावरच मी आपल्याला पुढचा प्रश्न विचारते. डोंबिवली रेल्वे स्थानक हे सर्वाधिक गर्दीचं स्थानक म्हणून ओळखलं जातं. इतकंच नाही तर सर्वाधिक उत्पन्न देणारं स्थानक मध्य रेल्वेचं म्हणून डोंबिवली रेल्वे स्टेशनकडे बघितलं जातं. आता आपण बघतोय की डोंबिवली रेल्वे स्टेशनसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची घोषणा झाली आहे. तिथलं सुशोभीकरण होणार आहे. आतमधल्या सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या बदलणार आहेत असं सांगितलं जाते. मात्र वास्तविक जर आपण बघितलं तर डोंबिवलीकरांना सर्वात मोठा त्रास सहन करावा लागतो, तो म्हणजे प्रवासाचा. कारण लाखो डोंबिवलीकर रोज कामानिमित्त मुंबई, ठाणे या ठिकाणी जात असतात आणि 15 दिवसातून एकतरी बळी हा डोंबिवलीमधला ठरलेलाच असतो. तर अजून डोंबिवलीकरांनी हे किती सोसायचं आणि ही जी समस्या आहे ती नेमकी कधी संपणार असा प्रश्न संपूर्ण डोंबिवलीकर या ठिकाणी विचारतायत. तर आपण काय सांगाल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न डोंबिवलीकरांच्या दृष्टीने तुम्ही विचारलाय. या प्रश्नाचं थोडं विस्तारित उत्तर द्यावं लागेल. म्हणजे या गोष्टीला एक गोष्ट काही जबाबदार नाही, अनेक गोष्टींचे कंगोरे या गोष्टीला आहेत. डोंबिवली शहर हे सर्वात जास्त उत्पन्न देणारं जरी शहर असलं तरी डोंबिवलीमध्ये रोजचे प्रवास करणारे 3.5 ते 4 लाख नागरिक रोज प्रवास करतात, अप अँड डाऊन. कालच एक बातमी अशी आली की एका 20 वर्षाच्या ITI करणाऱ्या मुलाचा या रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला. अनेक अपघात या गेल्या अनेक महिन्यांमध्ये झाले. तरुण मुलांचे बळी या प्रवासामध्ये जात असतात. आपल्याला डोंबिवलीबद्दल सांगायचं तर डोंबिवलीची सगळी मुलं मुंबईला कामाला जातात. 3.5 लाख पॉप्युलेशन रोज, एवढं मोठं फ्लोटिंग पॉप्युलेशन डोंबिवलीचं आहे. याच्यात सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की डोंबिवलीमध्ये नुसती ग्रहसंकुलं उभी राहिली. डोंबिवलीमध्ये ना IT सेक्टर उभं राहिलं, ना बँकिंग सेक्टर उभं राहिलं, ना जॉब ऑपॉर्च्युनिटीज डोंबिवलीमध्ये उभ्या राहिल्या. याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की डोंबिवलीच्या आसपास कुठल्याच या सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार न झाल्यामुळे लोकांना डोंबिवलीपासनं अनेक म्हणजे मी सकाळी लोकलमध्ये त्या दिवशी लोकलच्या दसऱ्याच्या दिवशी लोकलच्या पूजनासाठी गेलो होतो. अक्षरशः लोक आपला जीव घेणा प्रवास रोजच्या या ट्रेनमधून करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये माझे मित्र, जे तरुण मित्र आहेत, जे तरुण माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या रोज मुंबईकडे प्रवास करतात, माझे डोंबिवलीतले नागरिक आहेत जे रोज प्रवास करतात, ते तर हे फेस कॉन्सिक्वेन्सेस करतातच, पण त्यांच्या घरच्यांना पण हे सगळं फेस करावं लागतं. म्हणजे काय तर तुम्ही विचार करा की एखादा मुलगा जर 7 वाजता त्याला घराच्या बाहेर पडायचं आहे, त्याची आई किंवा त्याची बायको तिला त्याचा डबा करायला 5 वाजता उठायला लागतं. 5 वाजता उठल्यानंतर 7 वाजता त्याचा डबा प्रिपेअर करून तो मुलगा 8:30 पर्यंत घराच्या बाहेर पडतो. 9, 9:30 पर्यंत त्याला कामावर जायचं असतं, नाहीतर लेट मार्क लागतो, पगार कट होतो. कामावर गेल्यानंतर संध्याकाळी 6, 6:30ला तो सुटतो. आणि असाच जीवघेणा प्रवास संध्याकाळच्या वेळेला पण तो करतो आणि तो डोंबिवली शहरामध्ये 8, 8:30ला पोहोचतो. तुम्ही विचार करा, रोजचा 4 तासाचा प्रवास, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, मग तिथे ऑफिसमध्ये काम करायचं आणि परत रात्री आपल्या घरी यायचं. या जी माझी तरुण मित्रमंडळी आहेत किंवा माझे डोंबिवलीकर नागरिक आहेत, यांचं जीवनमान कसं असेल आपण विचार करा. ना ते आपल्या बायको मुलांना वेळ देऊ शकतात, ना ते आपल्या फॅमिलीला वेळ देऊ शकतात, ना ते स्वतःसाठी कुठल्या गोष्टींसाठी वेळ काढू शकतात. तुम्ही विचार करा की या लोकांची लाईफस्टाईल किती स्ट्रेसफुल असेल. या लोकांना आपण जर जवळपास कुठे नोकऱ्या देऊ शकलो असतो, त्यांचं जीवनमान सुधारलं असतं, पण त्याचा विचार कोणीच करत नाही. लोक फक्त एवढंच विचारतात की यांचा प्रवासाचा त्रास होतोय. अजून तुम्ही 50 गाड्या वाढवल्या तरी तो प्रवासाचा त्रास थांबणार नाहीये. पण त्याच्यासाठी जर आपण IT सेक्टर निर्माण केलं, बँकिंग सेक्टर, कमर्शियल ॲक्टिव्हिटीज जर इकडे चालू केल्या, चांगल्या इंडस्ट्रीज, कमर्शियल इंडस्ट्रीज जर इथे आणल्या, तर मुलांना इथेच जॉब मिळतील. मी तुम्हाला उदाहरण म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो. माझा एक मित्र आहे. माझा मित्र तो डोंबिवलीतून पुण्याला शिफ्ट झाला. तो एका मोठ्या कंपनीत मुंबईला काम करत होता. पण पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर जेव्हा मी त्याला सांगितलं की मला भेटायला तो आला होता, मी त्याला सांगितलं, अरे तू काय पुण्यामध्ये राहतो, ये डोंबिवलीमध्ये. तर त्यांनी मला सांगितलं, तू मला फ्रीमध्ये फ्लॅट दिला तरी मी डोंबिवलीमध्ये येणार नाही. तर मी विचारलं, का असं तू म्हणतोयस?
तो मला म्हणाला, मी पुण्यात जिथे शिफ्ट झालो आहे, मी सकाळी माझी मिसेसला त्रास होत नाही, मी सकाळी माझी मिसेस 8 वाजता उठते, माझा डबा करते, मी 8:30ला बाईक काढतो, 20 मिनिटात मी माझ्या कामावर पोचतो. संध्याकाळी 5:30ला सुटलो, 20 मिनिटात मी माझ्या परत घरी येतो. मी माझी बायको, माझी मुलं, माझं स्वतःसाठी मी वेळ काढू शकतो आणि माझं लाईफस्टाईल इथे खूप चांगलं झालं आहे. म्हणजे दगदगीचं जीवन माझं राहिलेलं नाही. मला खूप इथे बरं वाटतं आणि म्हणून मी डोंबिवलीला शिफ्ट व्हायचं टाळतो. कारण डोंबिवलीमध्ये लाईफस्टाईल खूप स्ट्रेसफुल आहे आणि त्याचं म्हणणं आहे, आता मी ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करू शकत नाही, माझी हिंमत होत नाही. म्हणजे विचार करा तुम्ही, डोंबिवलीकरांच्या या सगळ्यात मोठ्या अडचणी म्हणजे आपण रस्त्यांबद्दल बोलतो, खड्ड्यांबद्दल बोलतो, पण डोंबिवलीकरांच्या जीवनमानाबद्दल कोणीच बोलत नाही. तो मुद्दा मला लोकांसमोर घेऊन जायचा आहे आणि त्याच्यावर सोल्युशन शोधायचं आहे. नक्कीच आपण डोंबिवलीकरांच्या जीवनमानाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. खरं तर सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांचं शहर म्हणून डोंबिवलीकडे बघितलं जातं आणि सांस्कृतिक उपराजधानी म्हणून सुद्धा डोंबिवली शहराची एक वेगळी ओळख आहे. मात्र गेल्या वर्षांपासून आपण सुद्धा या ठिकाणी राहताय, तर डोंबिवलीकरांचं जीवनमान सध्या कसं आहे, नेमकं काय जाणवतं तुम्हाला लोकांमध्ये जेव्हा तुम्ही स्ट्रेसफुल लाईफ आहे. तुम्हाला सांगतो, डोंबिवलीमध्ये आमच्या फिरण्यासाठी चांगले गार्डन्स नाही, डोंबिवलीमध्ये संध्याकाळी फॅमिलीबरोबर जाण्यासाठी काही चांगली व्यवस्था नाही. लोकांचं जीवनमान एकदम स्ट्रेसफुल आहे. म्हणजे सकाळी कामावर जाणं, संध्याकाळी येणं आणि फक्त झोपायसाठी डोंबिवलीमध्ये येणं, इतकंच आमच्या डोंबिवलीकरांचं जीवनमान राहिलं आहे. ते सुधारण्यासाठी माझा प्रयत्न आहे. म्हणजे माझे जे यंग मित्र आहेत, माझे जे तरुण मित्र आहेत, त्यांचं लाईफस्टाईल कसं सुधारेल याच्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे की IT सेक्टर निर्माण झालं पाहिजे, इथे जॉब्स ऑपॉर्च्युनिटी तयार झाल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना मुंबईकडे प्रवास करावा लागणार नाही. आणि याच्यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न राहणार आहे की इथे आपल्या शहराच्या आजूबाजूला चांगली यंत्रणा, चांगली व्यवस्था उभी राहिली पाहिजे. त्याच्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. नक्कीच रेल्वेच्या समस्यांकडे आपण जातीनं लक्ष सुरुवातीपासूनच देत आहात. अलीकडे जर आपण बघितलं तर मृत्यूंची संख्या जी आहे रेल्वे ॲक्सिडेंटची ती वाढताना दिसते. तर या सर्व विषयावर रेल्वे प्रवासी संघटनेकडून सुद्धा समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर जी आहे ती नाराजी व्यक्त होताना दिसते. तर अलीकडे रेल्वे प्रवाशांकडून तुम्हाला नेमक्या कुठल्या सूचना आल्या आहेत आणि सामान्य डोंबिवलीकर जो नेहमी लोकलनी प्रवास करतो त्यांच्या नेमक्या काय समस्या तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहेत? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम डोंबिवली स्टेशनचा जो आहे तो सकाळच्या पीक आवर्समध्ये ज्या ट्रेन्स लेट होतात त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम डोंबिवली स्टेशनला आहे. डोंबिवली लोकल्सची संख्या खूप कमी आहे आणि ज्या डोंबिवली लोकल्स येतात त्या मुंब्रा आणि कळव्यावरनं पूर्णपणे भरून येतात. त्याच्यामुळे माझ्या लोकल डोंबिवलीकर जरी असली तरी त्या ट्रेनमध्ये लोकांना चढता येत नाही. 5 नंबर प्लॅटफॉर्म जो डोंबिवलीचा आहे त्याच्यावरती शेड नाही आहे. म्हणजे महिलांचे डबे 5 नंबर प्लॅटफॉर्मवर जे CST एंड आहे तिकडे महिलांचे डबे येतात. त्या महिलांच्या डब्यात ज्या महिला चढतात त्यांना शेड नाही, म्हणजे ऊन, पाऊस, वारा सगळ्यात त्यांना तसंच उभं राहावं लागतं. त्याच्यानंतर आता स्टेशनवर खूप कामं सुरू आहेत, स्टेशनचं रिमॉडेलिंग सुरू आहे. त्याच्यामुळे प्रवाशांना इतकं अडचण होते की तुम्ही स्टेशनला बघितलं तर पायलिंगची कामं सुरू आहेत, तिथे त्यांनी पत्रे मारलेत आणि लोकांना चालायला सुद्धा होत नाही. त्याच्यानंतर जे शेड्यूल, आता समज एक दिवस पब्लिक हॉलिडे असला तर पब्लिक हॉलिडेला संडेच्या शेड्यूलप्रमाणे ट्रेन चालवतात. आता ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांना गव्हर्नमेंट हॉलिडेप्रमाणे सुट्ट्या नसतात, पण तुम्ही जर त्याच दिवशी सुट्टीच्या दिवशी संडेच्या शेड्यूलप्रमाणे ट्रेन चालवल्या तर जी मुलं MSN म्हणजे मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये जी कामाला जातात त्यांना प्रचंड हाल सहन करावे लागतात सुट्टीच्या दिवशी. मग त्याच्यामुळे याच्याकडे रेल्वे प्रशासन कधी लक्ष देणार आहे की नाही. आणि सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की जे लोक रेल्वेतनं पडून ज्यांचा मृत्यू होतो त्यांच्या खिशात पास किंवा तिकीट असतं. रेल्वेच्या पोलीस किंवा अधिकारी, माझा थेट आरोप आहे, त्या लोकलमधनं पडलेल्या माणसाच्या खिशातनं पास किंवा तिकीट काढून घेतात आणि त्याच्या जेव्हा पंचनामा केला जातो त्याच्यामध्ये तो विदाऊट तिकीट होता असं लिहितात. आणि का विदाऊट तिकीट लिहितात? का रेल्वेला त्याची भरपाई द्यावी लागू नये म्हणून. आणि अशा पद्धतीने जेवढे मृत्यू झाले तेवढे सगळे विदाऊट तिकीट होते, सगळे विदाऊट पास होते. असं कसं होऊ शकतं? तर ही एक रेल्वेची मोठी, बघा, एक माणसाचा मृत्यू होतो, तरुण मुलगा जातो तेव्हा त्याच्या घरच्यांना काय फेस करावं लागतं त्याचा विचार आपण केला पाहिजे. तर ही जी रेल्वेची मुजोरी आणि रेल्वेचं जे म्हणजे अनएथिकल काम आहे ना ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि रेल्वे त्या उलट त्या लोकांवरती जो पडलाय त्याच्यावरती गुन्हा दाखल करते, हे कितपत योग्य आहे?
त्याच्यामुळे रेल्वे प्रशासनाला जागा करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर डोंबिवलीकरांचा हा जीवघेणा प्रवास असा सुरू होणार नाही. नक्कीच आपण या ठिकाणी खूप जी गंभीर बाब आहे ती मांडलेली आहे, जे म्हणजे ज्या माणसांचा मृत्यू होतो रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये, तर पोलीस कशा पद्धतीने तिथे पोलीस प्रशासनाची भूमिका जी आपण सांगितलेली आहे ती खरं तर खूप गंभीर आहे. तर आपण आपल्या दृष्टिकोनातून यासाठी केंद्र सरकारकडे या संदर्भात कुठलं निवेदन किंवा अर्ज करणार आहात का? कारण हे कुठेतरी थांबलं मी पाहिजे. ऑलरेडी 1-2 अर्ज केलेले आहेत की अशा ज्या घटना घडतात त्याच्याकडे रेल्वेने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे एखादा प्लेनमध्ये आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो त्या प्लेनच्या तिकिटाबरोबर आपलं इन्शुरन्स असतं. जे ट्रेनमधले प्रवासी असतात त्यांच्या तिकिटाबरोबर, त्यांच्या पासबरोबर त्यांचं इन्शुरन्स असतं. जर तो माणूस पडतो तर त्याच्या घरच्यांना पैसे मिळालेच पाहिजे, त्याच्या घरच्यांना रेल्वेकडे मदत मिळालीच पाहिजे. पण तुम्ही जर तुमचं ऑब्झर्वेशन तुम्ही केलं तर गेल्या 6 महिन्यामध्ये पडलेल्या लोकांमधील एकही माणसाला रेल्वेने आजपर्यंत मोबदला कुठलाही दिलेला नाही किंवा सरकारने कुठला मोबदला दिलेला नाही. म्हणजे लोकांचे जीवाची काही किंमत आहे की नाही? लोकांच्या जीवाची कुठलीही किंमत रेल्वेला वाटत नाही आणि याच्यामध्ये रेल्वे प्रशासनाला धारेवर धरणं खूप गरजेचं आहे. हा खूप गंभीर प्रश्न आहे. ज्या माणसाच्या घरी मृत्यू होतो ती माणसं स्ट्रेसमध्ये असतात, ते कुठे जात नाही त्यांचा फॉलोअप करायला की आम्हाला कुठे मोबदला मिळतोय का काय. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की डोंबिवलीतल्या 6 महिन्यापूर्वी दुबे म्हणून एक मुलगा पडला होता. त्याच्यासाठी राष्ट्रपतींनी पत्र लिहिले की याची चौकशी निष्पक्ष व्हावी. म्हणजे राष्ट्रपतींनी त्याची दखल घेतली. तर किती मोठा गंभीर विषय आहे डोंबिवलीकरांसाठी. नक्कीच डोंबिवली रेल्वे स्टेशनमध्ये सुशोभीकरणाचा घाट घातला जातोय. काही दिवसापूर्वीच काही उद्घाटन झालेलं, त्यानंतर आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या कामाची पाहणी केली. या सर्व गोष्टींकडे आपण कशा पद्धतीने नेमकं बघताय? माझं म्हणणं एकच आहे की डोंबिवलीकरांना तुम्ही सुविधा द्या, सुशोभीकरण नको आहे आम्हाला. स्टेशनच्या बाहेर जसे पिक्चरचे सेट उभे करतात तसे काही कमानी उभारल्या गेल्या. ज्या कमानी उभारल्या गेल्या त्याच्यातनं एंट्रन्स बंद केलेला आहे. ज्या कमानी उभारल्या तिथे एक गंभीर गोष्ट अशी आहे की आमचे कॅप्टन विनयकुमार सच्चान, जे आमच्यासाठी अभिमान आहे, आमच्या डोंबिवलीकरांसाठी एक मानाचा विषय, आमच्या डोंबिवलीकरांसाठी एक इमोशनल विषय, त्या विनयकुमार सच्चानांचा फोटो लावला आहे आणि त्याची खाली पानाची टपरी उघडली जाते. किती गंभीर विषय आहे. सुशोभीकरण करायला पाहिजे ना, पण तुम्ही जेव्हा आतली कामं पूर्ण होतील, आता ते सुशोभीकरण केलंय, त्याची सगळी जी फ्रेम आहे ती गटाराच्या आतमध्ये बनवली आहे. म्हणजे लोकांबद्दल म्हणजे कुठलंही नॉलेज नसताना, कुठलंही पुढचा विचार न करताना फक्त इलेक्शनच्या दृष्टीने काही गोष्टी करायच्या. म्हणजे एखादा विद्यार्थी 5 वर्ष अभ्यास करत नाही आणि परीक्षा आली की एका आठवड्यात सगळा पोर्शन संपवायचा विषय जसा असतो तसा विषय सध्या डोंबिवलीत चालू आहे. या मुद्द्यावरूनच मी पुढे जाते की विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर आपण काय भाष्य कराल? कारण आपण बघतोय की भाजपचे आमदार आहे सध्या रवींद्र चव्हाण आणि गेल्या 3 टर्मपासून ते या ठिकाणी आहे आणि डोंबिवलीकडे एक भाजपचा बालेकिल्ला म्हणून बघितला जातोय. तर खऱ्या अर्थानं या गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये डोंबिवली शहराचा नेमका किती विकास झाला? मी तुम्हाला सांगतो बघा, गेली 15 वर्ष ते या शहराचे आमदार आहेत. त्यांना माझा प्रश्न आहे की या शहरामध्ये एक तरी काम असं केलंय का जे ते लोकांना दाखवू शकतील. आमच्या शहराचा आमदार हा बांधकाम मंत्री आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्राचा. पण आमच्या रस्त्यावर खड्डे आहेत, आमच्या रस्त्यावरती खड्डे आहेत. आमच्याकडे हॉस्पिटल्स नाही, आमच्याकडे चांगले कॉलेजेस नाही, आमच्याकडे डोंबिवलीमध्ये शासकीय रुग्णालय नाही, रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. आमच्याकडे चांगले ब्रिजेस नाही, आमच्याकडे वाहतूक कोंडी आहे, आमच्याकडे रस्ते रुंदीकरण होत नाही. गेल्या 15 वर्षामध्ये डोंबिवली हा आमचा बालेकिल्ला आहे असं म्हणून लोकांना गृहीत धरून डोंबिवली शहराला बकाल करण्याचं काम केलेलं आहे. मला ना असं आरोप प्रत्यारोप करायला आवडत नाही, पण जेव्हा आपल्या शहराचा विषय येतो, आमच्यासाठी आमचं शहर म्हणजे अभिमान आहे आणि त्या शहराला जेव्हा घाणेरडं शहर, गलिच्छ शहर, ही आमच्या शहराची जी ख्याती होती ती आज रसातळाला गेली आहे. ते आम्हाला आवडत नाही. आमच्या शहराची ख्याती आम्हाला परत आणायची आहे. आमच्या शहराचं जे नाव होतं ते शहराचं नाव आम्हाला परत आणायचं आहे. आमच्या शहराचं जे नावलौकिक होतं ते नावलौकिक आम्हाला लोकांना परत आणून द्यायचं आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. एखादा मुलगा असतो, त्या मुलाला 20 लाखाचं पॅकेज असतं, नोकरीमध्ये राहतो डोंबिवलीत. अशी एक सोशल प्रॉब्लेम आमच्या डोंबिवलीमध्ये तयार झाला आहे. 20 लाखाचा पॅकेज, मुलगा राहतो डोंबिवलीमध्ये, त्याची लग्नाची वेळ येते आणि तो मुलगी शोधतो. ठाणे मुलुंड मुंबई घाटकोपरची मुलगी असेल
तर तिला मुलीला विचारतात, दाखवतात की बाबा बघा हा बायोडेटा आहे, मुलगा 20 लाखाचा पॅकेज आहे. पण जेव्हा तिला कळतं की हा डोंबिवली शहरातला मुलगा आहे, डोंबिवली शहर असलं तर ती मुलगी म्हणते नको, मला डोंबिवलीला जायचं नाही. एक सोशल प्रॉब्लेम आमच्याकडे तयार झाला आहे. आणि हा प्रॉब्लेम तुम्ही कुठल्याही सामान्य माणसाला, चांगल्या मुलांना विचारा, हा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतो की नाही लागत. डोंबिवलीचं नाव इतकं खराब करून ठेवलं आहे की म्हणजे पूर्वी कसं होतं, गावा ठिकाणी ज्या गावामध्ये पाणी नसतं त्या गावामध्ये लोक मुली देत नाही, तसं आमच्या डोंबिवली शहराचं झालं आहे. शहर इतकं बकाल झालं आहे की चांगल्या मुली डोंबिवलीमध्ये, आमच्या जी चांगली मुलं आहेत त्यांच्यासाठी पण लग्न त्यांची होत नाही. त्यांना ठाणे, मुलुंड, मुंबईच्या मुली, आणि मुलं मग शिफ्ट होतात ठाणे, मुलुंड, मुंबईकडे. हा एक मोठा सोशल प्रॉब्लेम आपल्या डोंबिवलीमध्ये तयार झाला आहे. आणि याला कोण जबाबदार आहे? नावलौकिक इतकं शहराचं खाली गेलं आहे, तुम्ही विचार नाही करू शकत. नक्कीच आपल्या माध्यमातून सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये डोंबिवली शहरामध्ये चांगली कामं झालेली आहेत. तर ती नेमकी कामं कुठली, सध्या त्यांचं स्टेटस काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे तुम्ही प्रकल्प किंवा जे उपक्रम राबवलेले आहेत तर त्याचा लोकांना कसा फायदा होऊ शकतो? बघा, मी एक छोटा नगरसेवक आहे, पण मी सत्ताधारी पक्षाबरोबर होतो. मला जेवढी कामं करता आली तेवढी मी केली आहेत. तुम्ही पहिलं उदाहरण मी सांगेन, मोठागाव मानकुलीचा जो ब्रिज आहे, तो ब्रिज खूप अडचणी होत्या त्या ब्रिजमध्ये. हा ब्रिज पहिले जेव्हा याचं भूमिपूजन झालं, हा ब्रिज 2 लेन होता, म्हणजे दोन्ही बाजूला 2-2 लेनचा होता. पण तेव्हा UPS मदान सर MMRDAचे कमिशनर होते. मी सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा केला. मी सांगितलं, सर आपण 2 लेन जर ब्रिज आत्ता केला तर भविष्यामध्ये शहराची लोकसंख्या खूप वाढणार आहे, तर आपल्याला हा ब्रिज कमी पडणार आहे, तर आपण हा ब्रिज 3 लेन केला पाहिजे. मदान साहेबांनी मला सांगितलं की तू पत्र दे, आणि मी पत्र दिल्यानंतर ब्रिजचं डिझाईन अलाइनमेंट चेंज झालं आणि ब्रिज 2 लेनवरनं ब्रिज 3 लेन केला. 3 लेन ब्रिज झाल्यानंतर आज तुम्ही बघत असाल किती मोठा ब्रिज झाला आहे. या ब्रिजचं, जिथे ब्रिजचं काम झालं तिथे लँड ॲक्विजिशन झालं नव्हतं. तिथे अनेक ऑफिसेस होते, मोठे ऑफिसेस होते. 2 माळ्याचे ऑफिस मी तोडून घेतले आणि त्या ब्रिजचं काम पूर्ण केलं. त्या ब्रिजमध्ये आपण युटिलिटी डक्ट्स ठेवलेत. युटिलिटी डक्ट्स कशासाठी? उद्या मुंबईवरनं, नाशिक हायवेवरनं जर आपल्याला गॅसची लाईन असेल, पाण्याची लाईन असेल, काय आणायचं असेल, तर या ब्रिजच्या माध्यमातून आपण आणू शकतो. त्याच्यानंतर या ब्रिजचं वैशिष्ट्य असं आहे की या ब्रिजची जी अलाइनमेंट आहे ते कॅन्टिलिव्हर डिझाईन आहे. पूर्ण या खाडीवरती एकच कॅन्टिलिव्हर डिझाईन आहे ज्याच्या खालनं जलवाहतूक होऊ शकते. 10 मीटरचा क्लिअरन्स आहे. एकमेव ब्रिज असा आहे ज्याच्या खालनं जलवाहतूक होऊ शकते. फ्युचरमध्ये जर जलवाहतुकीचा विचार केला तर तिथनं जलवाहतूक देखील आपण सुरू करू शकतो. एवढा पुढचा विचार करून तो ब्रिज बनवला आहे. त्याच्यानंतर डोंबिवलीमध्ये जे FOBवरचं शेड आहे ते मी केलं आहे. त्याच्यानंतर डोंबिवलीमध्ये आता फिश मार्केटचं काम सुरू आहे. आमच्या डोंबिवलीमधलं जे फिश मार्केट आहे ते 50 वर्ष जुनं फिश मार्केट होतं, ते आज तोडून तिथे नवीन फिश मार्केट जे अत्याधुनिक असणार आहे. ग्राउंड फ्लोअरला फिश मार्केट आहे, फर्स्ट फ्लोअरला मटन मार्केट आहे, आणि या मच्छी मार्केटमधलं जे पाणी आहे ते पाणी डायरेक्टली गटरमध्ये गेलं तर त्याचा स्मेल येतो. तर आम्ही त्याच्यात अशी व्यवस्था केली की त्याच्या खाली STP प्लांट बनवला आहे आम्ही. म्हणजे हे सगळं जे पाणी आहे ते STP प्लांटमध्ये जाईल, ते शुद्ध होईल आणि मग गटरमध्ये जाईल. म्हणजे तुम्ही फिश मार्केटपर्यंत गेले की तुम्हाला कळणारच नाही की फिश मार्केट आहे. एवढे दिवस डोंबिवली शहरामध्ये तुम्ही ट्रेनमधनं वेस्टला उतरले की तुम्हाला पहिले ते तुटकं फुटकं फिश मार्केट दिसायचं. आता सुसज्ज इमारत उभी राहील आणि येत्या 6 महिन्यामध्ये फिश मार्केटचं काम देखील पूर्ण होईल. त्याच्यानंतर एक अभ्यासिका मी तयार केली आहे. विष्णुनगर जुनं पोलीस स्टेशन आहे तिथे. या अभ्यासिकेमध्ये आत्ता 150 मुलांची सिटिंग कॅपॅसिटी आहे. साऊंड प्रूफ आणि वातानुकूलित ही AC अभ्यासिका डोंबिवलीतली पहिली आहे. आणि या अभ्यासिकेमध्ये मला अभिमान वाटतो आपल्याला सांगताना की 1 वर्ष झालं या अभ्यासिका सुरू करून, आणि MPSC मध्ये डोंबिवलीतली एक मुलगी याच अभ्यासिकेमध्ये शिकून MPSC मध्ये महाराष्ट्रात पहिली आली. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याच्यानंतर एक टेबल टेनिस कोर्ट मी सुरू केलं, जे सावळाराम महाराज क्रीडा संकुलमध्ये स्विमिंग पूलच्या बाजूला फर्स्ट फ्लोअरवर आहे. श्रुती कानडे नावाच्या आमच्या डोंबिवलीतल्या एक टेबल टेनिस प्लेयर आहेत, नॅशनल प्लेयर आहेत. ती श्रुती कानडे तो टेबल टेनिसचा कोर्ट चालवते. आणि मला सांगताना आनंद होतो की तिथून 2 मुलं जी आहेत ती नॅशनल्स खेळली. नॅशनल्सला टेबल टेनिसमध्ये देश पातळीवर खेळली. आणि 72 इयर्सचे आमचे एक ज्येष्ठ नागरिक काका आहेत, ते देखील तिथे येऊन टेबल टेनिसची प्रॅक्टिस करतात. तर आपण केलेल्या कामांचा आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, की आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की मी हे काम करू शकलो शहरासाठी. ही मी जी अशी कामं केली आहेत, या कामांमुळे मला माझ्या स्वतःवर कॉन्फिडन्स आहे की शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि ते मी नक्की करू शकतो. म्हणून ही तर मी प्रमुख कामं सांगितली.
मी तुम्हाला जर सांगितलं तर रिंग रूटचं काम खूप महत्त्वाचं डोंबिवली शहराच्या दृष्टीने. रिंग रूट झाला तर डोंबिवलीचा ट्रॅफिकचा मोठा प्रश्न सुटणार आहे. हा रिंग रूट दुर्गाडीपासून स्टार्ट व्हायचा आणि हा डायरेक्टली मानपाड्याला एंड व्हायचा. कुठे म्हणजे डोंबिवलीला पूर्ण वळसा घालून तिकडे एंड होणार होता. पण डोंबिवली मोठा गावच्या पुढचा जो भाग आहे जो काटेईकडे जातो तिथे लँड ॲक्विजिशनच झालं नव्हतं. आणि दुर्गाडी ते मोठा गाव होतं, इथे लँड ॲक्विजिशन झालं होतं. पण तो एकच सेक्शन होता. मग मी आयुक्तांशी बोललो, त्याच्यानंतर MMRDAच्या आयुक्तांशी बोलून त्या रिंग रूटला आम्ही 2 सेक्शनमध्ये डिवाइड करून टाकला. म्हणजे मोठा गाव टू काटई एक सेक्शन केला आणि मोठा गाव टू दुर्गाडी एक सेक्शन केला. आणि मोठा गाव टू दुर्गाडी जिथे लँड ॲक्विजिशन झालं होतं तिथलं टेंडर केलं आणि ते टेंडर आता काम देखील सुरू आहे. 7 ते 8 महिन्यामध्ये रिंग रूटचं काम पूर्ण होईल. मोठा गाव मानकोली ब्रिजवरनं जी गाडी उतरेल ती डायरेक्टली दुर्गाडीकडे जाऊ शकते. आणि डोंबिवलीमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये एंट्रन्स दिलेत आम्ही. म्हणजे मोठा गावमध्ये एंट्रन्स आहे, देवीच्या पाड्यामध्ये एंट्रन्स आहे, कुंभारगण पाड्यामध्ये एंट्रन्स आहे आणि त्याच्यानंतर जे पॉवर हाऊस आहे तिथे एक एंट्रन्स आहे. म्हणजे शहरामध्ये 4 एंट्रन्स होतील. शहरामध्ये बिलकुल ट्रॅफिकचा प्रश्न राहणार नाही. आणि मोठा गाव मानकुली ब्रिजवरनं आलेला जो ट्रॅफिक आहे तो या रिंग रूटच्या मार्फत डायल्यूट होऊन जाईल, शहरामध्ये पूर्ण डायल्यूट होईल आणि शहराच्या आउटर स्कर्ट्समधली तरी ट्रॅफिक कमी करण्यामध्ये मला यश मिळेल असं मला वाटतं. नक्कीच काम करणारा नेता असला की लोकांच्या सुद्धा अपेक्षा त्यांच्याकडून वाढत असतात. म्हणून डोंबिवलीकरांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न आहे की मोठा गाव मानकोली ब्रिज सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर डोंबिवलीकरांकडून होत होती. आपण सुद्धा त्याचा पाठपुरावा केला आणि तो ब्रिज आता खुला सुद्धा झालाय. मात्र आता मोठी समस्या ती निर्माण होत आहे की ट्रॅफिकची. कारण रेल्वे फाटक पडल्यामुळे तासनतास लोकांना त्या वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागतं. तर डोंबिवलीकरांच्या मनात आता एक प्रश्न आहे की मोठा गाव मानकोली पूल तर सुरू झालेला आहे आणि त्याचं स्वागतही चांगल्या पद्धतीने केलंय. लोक त्याचा उपयोगही मोठ्या प्रमाणावर करतायत. मात्र ही जी ट्रॅफिक आहे तर ही ट्रॅफिक कोंडी जी कमी करण्यासाठी ब्रिज आवश्यक आहे. तर नेमका हा ब्रिज कधी होणार? डोंबिवली मोठा गाव मानकुली ब्रिजचं काम होत असताना सायमल्टेनियसली मी रेल्वे फाटकच्या ब्रिजचं काम देखील करत होतो. म्हणजे रेल्वे ब्रिजची मंजुरी म्हणजे अडचण कुठे होती तुम्हाला मी सांगतो. रेल्वे फाटकवर जो ब्रिज घेतला होता रेल्वेने तो 2 लेन ब्रिज होता. म्हणजे 1 लेन जायला आणि 1 लेन यायला. मी मोठा गाव मानकुलीचा ब्रिज 3 लेन केला, 6 लेन. पण रेल्वेचा ब्रिज रेल्वे मला सांगत होती तुम्ही सिंगल लेन करा. मी रेल्वेला म्हणालो सिंगल लेन मी करणार नाही, मला कमीत कमी 2 लेन तरी द्या. पण रेल्वेने त्याच्यात आडकाठी घातली. रेल्वेने खूप प्रॉब्लेम्स क्रिएट केले. त्यांनी सांगितलं आमची पॉलिसीज नाही आहे. मग मी याचा फॉलोअप PMO असेल, नंतर इथले लोक आमचे खासदार असतील, PMO असेल, त्याच्यानंतर मी याचा फॉलोअप रेल्वे मिनिस्टरकडे पण केला आणि DFCCLचे जे कमिशनर होते त्यांच्याकडे पण केला. मी त्यांना विशेषतः सांगितलं की सर इथे 6 लेन ब्रिज आहे, 6 लेनच्या आउटस्कर्ट्समध्ये आपल्याला 2 लेन ब्रिज तरी कंपल्सरी पाहिजे, ज्याच्यात 4 लेन असतील, 2 लेन जायला 2 लेन यायला. पण देवाच्या कृपेने एक चांगली गोष्ट अशी घडली, त्या रेल्वे कमिशनरांनी पहिला म्हणजे हे DFCCL जे आहे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, हा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर JNPTवरनं सुरू होतो आणि तो दिल्लीपर्यंत जातो. या दिल्लीपर्यंतच्या मार्गावरती सगळे ब्रिज सिंगल लेन आहेत, 1 लेन. फक्त मोठा गावचा जो फाटक आहे तिथे 2 लेन ब्रिज घेतलाय. म्हणजे आता जो ब्रिज होईल तो पुढची 25 वर्ष आपल्याला बघावा लागणार नाही. आणि जर मी सिंगल लेन केला असता तर तो पुढची 10 वर्षात परत ट्रॅफिक कोंडी झाली असती. म्हणून तो ब्रिज लवकरच त्याचं काम पण सुरू होणार आहे. त्याच्यासाठी पैसे देखील शासनाकडनं आलेले आहेत आणि त्याच्यातल्या बाधित होणाऱ्या लोकांचं पुनर्वसन करायला 138 कोटी रुपये देखील गव्हर्नमेंटकडनं आले. दुसरा एक मी याच्यात मोठा विषय असा केलाय की मोठा गाव टू कोपर एक मी रस्ता सुरू केलाय. तो ग्रीनफील्ड रोड आहे. तुम्ही तो रोड जेव्हा होईल ना तेव्हा तुम्ही बघाल तर तुम्हाला जसा 90 फीट आज रोड आहे तेवढा मोठा तो रोड मी घेतलाय. आणि मोठा गाव टू कोपरचा पूर्ण रोडचं भरणी झाली आहे पूर्ण. आता त्याच्यावरनं गाड्याही जातात, लोक गाड्या घेऊन जातात, आता लोक जाऊ शकतात. फक्त 2-3 झाडं तोडायचा विषय आहे. झाडं तोडली की तो ब्रिज दिवाळीच्या नंतर, तो रस्ता दिवाळीच्या नंतर मोठा गाव तो कोपर देखील सुरू होईल. म्हणजे वाहतूक कोंडी मोठा गावच्या इथे होणार नाही. आत्ता पण जी वाहतूक कोंडी होते ती फक्त बेशिस्त वाहन चालकांमुळे होते आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते त्या वेळेला होते. पण दिवसभरात तिथे ट्रॅफिक होत नाही. फक्त पीक आवर्समध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात मुंबईवरनं लोक 7-7:30च्या दरम्यान डोंबिवलीमध्ये एंटर करतात तेव्हा ती ट्रॅफिक होते. आणि त्याच्यासाठी पण आता आम्ही व्हॉलेंटियर्स, ट्रॅफिक पोलीस हे पण लावतोय, त्याच्याने ती ट्रॅफिक कमी होईल. नक्कीच होणार विशेष येतोय दीपेश, अशी जी टॅगलाईन आहे ती समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसते. तर यामध्ये विशेष नेमकं डोंबिवलीकरांनी काय अपेक्षित करायचंय? डोंबिवलीकरांना डोंबिवलीची जी ख्याती जी आज रसातळाला गेली आहे ती
की डोंबिवलीकरांची ख्याती मी परत आणून देईन. आणि मी आश्वासन नाही तर वचन द्यायचं आहे. मी 9 दुर्गा आणि 9 वचन दिले. डोंबिवलीचं प्रदूषण, डोंबिवलीची वाहतूक कोंडी, डोंबिवलीला ह्या जो वाहतूक कोंडीचा विळखा पडलेला आहे त्याच्यातनं मुक्त करीन. डोंबिवली खड्डे मुक्त करून देईन आणि डोंबिवलीमध्ये चांगले व्यवसाय आणि लोकांना, स्थानिक लोकांना याच डोंबिवली शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये रोजगार. म्हणजे माझ्याकडे जे प्लॅन्स आहेत ते मी आता तुम्हाला सांगितलं तर माझा मॅनिफेस्टो येणार आहे, तो सरप्राईज निघून जाईल. पण एक मोठा सरप्राईज या मॅनिफेस्टोमध्ये आहे जे या शहराची दिशा बदलण्याचं काम करेल. मी तुम्हाला खरंच सांगतो, माझ्याकडे जे प्लॅन्स आहेत ते जर इम्प्लिमेंट झाले पुढच्या 5 वर्षामध्ये तर तुम्हाला मी सांगतो डोंबिवलीची जी ख्याती, डोंबिवलीचं जे नावलौकिक आहे ते जे कमी झालं आहे ते नावलौकिक परत आणून द्यायचा विश्वास आणि वचन मी डोंबिवलीकरांना देतो. नक्कीच. आता एक वेगळा प्रश्न की आम्हा सर्वांना जाणून घ्यायला आवडेल की राजकीय तुमचा जो प्रवास आहे तो नेमका कसा सुरू झाला, आपलं शिक्षण कुठे झालं आणि राजकारणामध्ये येण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी मिळाली? मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की मी राजकारणात येईन, परंतु जसं मी डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेजमध्ये शिकलो, माझं TY पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर जेव्हा माझे वडील 2005ला महापौर होणार होते त्याच्या आधी 2005ला 26 जुलैचा एक मोठा पूर आला होता आणि मी TYला होतो तेव्हा. आणि पूर आला म्हणून आम्ही सगळे बघायला गेलो आणि आम्ही बघितलं की चाळींमध्ये खूप पाणी भरलं होतं. आणि चाळींमध्ये पाणी भरलं होतं तर आम्ही त्या चाळीतल्या लोकांना तिथनं बाहेर काढलं. सगळे आमच्या गावातले तरुण मुलं, माझे मित्र, माझे भाऊ, आम्ही सगळे एकत्र होतो आणि त्यांना बाहेर काढून आम्ही एका शेडमध्ये सगळ्या लोकांना जमा केलं आणि तिथे लोकांसाठी जेवण केलं. ही माझी राजकारणाची किंवा समाजकारणाची म्हणाल तर सुरुवात होती. आणि त्या सुरुवातीपासनं आम्ही 2005 पासून मी सुरू केलं. नंतर मग मी कंटिन्यू माझं कॉलेज सुरू झालं. मग 2005ला मी लंडनला गेलो होतो. क्रिकेटची एक टुर्नामेंट होती, ती खेळायसाठी मी लंडनला गेलो. माझं सिलेक्शन झालं होतं. मी लंडनला गेलो. लंडनला 1 महिना होतो मी. क्रिकेटच्या टुर्नामेंट होते आणि मग तिकडनं परत आल्यानंतर जेव्हा मी ग्रॅज्युएशन म्हणजे TY माझी 2006ला मी TYच्या बॅचला होतो. 2006 नंतर माझे वडील महापौर झाले होते. जशी माझी TYची एक्झाम संपली, मला आईने सांगितलं आता तू काय करणार आहेस. तर मी म्हणालो की थोडी सुट्टी, आता जस्ट कॉलेज संपलं आहे तर मला सुट्टी एन्जॉय करू दे. एक 15 दिवस झाल्यानंतर परत मला आईने विचारलं तू आता काय करणार आहेस. तर मला म्हणाली तुला काय काम नसेल तर तू एक काम कर, तू बाबांबरोबर जरा फिरायला सुरुवात कर. मग दुसऱ्या दिवशी मी बोललो ठीक आहे, मी बाबांबरोबर जाईल. मग बाबा माझे महापौर होते. मी बाबांच्या मागे इनोवामध्ये मागच्या सीटवर बसायचो आणि ते जिथे जातील तिथे त्यांच्याबरोबर फिरायला लागलो. जवळजवळ 1 वर्ष मी फिरलो. पण त्यांच्याबरोबर फिरता फिरता नकळत मला राजकारणामध्ये आवड निर्माण झाली. अधिकाऱ्यांबरोबर कसं बोललं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे. मी महापालिकेत जायला लागलो त्यांच्याबरोबर. महासभा कशी असते, महासभेत काय बोललं पाहिजे, स्टँडिंग कमिटी काय असते, अजेंडा काय असतो, या सगळ्या गोष्टी मला राजकारणात यायच्या, पदार्पण करायच्या आधीच कळल्या होत्या. त्याच्यामुळे मला खूप सोपं पडलं. आणि माझ्या वडिलांचा स्वभाव असा आहे की ते राजकारणामध्ये खूप स्मितभाषी आहेत. म्हणजे सगळ्यांशी हसून खेळून मिळून असं त्यांचं राजकारण होतं. त्याच्यामध्ये मग मी राजकारणात आलो. आणि त्यांनी महापौर पद जसं संपलं तसं त्यांनी सांगितलं मी महापौर पद संपलं आहे, आता मी नगरसेवक म्हणून खाली नाही बसू शकत सभागृहामध्ये. त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आणि मग मी बिनविरोध पहिल्यांदा, फर्स्ट माझी टर्म होती ती बिनविरोध निवडून आलो आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली. डोंबिवली शहराबद्दल आपल्याला कुठली गोष्ट जास्त आवडते? कुठली अशी जागा आहे की डोंबिवली शहरामध्ये ही जागा तुम्हाला म्हणजे सर्वात जास्त मनाला भावलेली आहे? डोंबिवली म्हणजे फडके रोड. आमचं कॉलेज, जेव्हा आम्ही कॉलेजला असायचो तेव्हा आम्ही फडके रोडवर, म्हणजे कॉलेज संपलं की फडके रोड. तर डोंबिवलीमधला फडके रोड हे आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्यानंतर डोंबिवलीमध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे मॉडर्न कॅफे असेल, मॉडर्न प्राईड असेल, अशी ठिकाणं, मुनमुन मिसळ असेल. मुनमुन मिसळ आम्ही जाऊन कॉलेजला असताना मुनमुन मिसळ खायचो. असं ते डोंबिवलीतले सगळे प्रसिद्ध. ठाकूर वडापाव, म्हणजे मी सरस्वती क्लासला होतो, जे आगरकर रोडवर सरस्वती क्लास आहे, त्या सरस्वती क्लासमध्ये आमचे देशपांडे सर आहेत. देशपांडे सरांचं फेमस क्लास होतो सरस्वती क्लासेस, त्याच्या खालीच ठाकूर वडापाव आहे. म्हणजे क्लास संपला की ठाकूर वडापाव आणि मग असं पुढचा आमचा प्रवास होता. आणि कॉलेजला असताना जेव्हा मी पेंढारकर कॉलेजला होतो तेव्हा
उदय कर्वे सर असतील, लिमये सर असतील, कुरकर्णी सर, हे आम्हाला म्हणजे आम्हाला माझे प्रोफेसर होते ते, आणि ते आमचे गुरु पण आहेत. म्हणजे ते आम्हाला शिकवायला होते. देशपांडे सर होते. असे अनेक डोंबिवलीचे नामवंत लोक पेंढारकर कॉलेजमध्ये शिकवायचे आणि तेव्हा आम्ही तिकडे शिकत होतो. नक्कीच. आता आपल्या राजकीय प्रवेशावर येऊयात. आपण नुकताच प्रवेश केलेला आहे शिंदेच्या शिवसेनेतून. आपण ठाकरे गटामध्ये केलेले आहात. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये चव्हाण विरुद्ध म्हात्रे असा संघर्ष बघायला मिळेल का? नाही, माझा प्रवेश आत्ता जस्ट उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये झाला आहे. मी तुम्हाला खरं सांगतो की ही निवडणूक मी माझ्यासाठी नाही लढत आहे. ही निवडणूक मी माझ्या शहरासाठी लढतोय. मी जर ज्या पक्षामध्ये मी होतो तिथे जर मी राहिलो असतो तर मला न निवडून येता काहीतरी चांगली जबाबदारी मिळाली असती. न निवडून येता किंवा महामंडळ असेल किंवा काही असेल, मला काहीतरी जबाबदारी चांगली मिळाली असती. मी ती जबाबदारी मला नको होती. माझ्या शहराची अवस्था मला बघवत नव्हती. आणि मी जेव्हा गणपतीच्या आधी मी माझा दौरा सुरू केला होता, लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या. लोकांचं मत होतं की दीपेश तू यावेळेला उभं राहायला पाहिजे. आणि डोंबिवलीकरांच्या आग्रहाखातर मी तुम्हाला खरं सांगतो की डोंबिवलीकरांच्या आग्रहाखातर फक्त मी उभं राहिलो. माझा याच्यात कुठलाही स्वार्थ नाही. मी जर ज्या पक्षात होतो तिथे राहिलो असतो, मला काहीतरी चांगली मोठी जबाबदारी मिळाली असती. परंतु मला ती जबाबदारी नको होती. मला माझ्या शहराचा जो चेहरा आज बदलला आहे, चेहरा जी नावलौकिक आज कमी झाला आहे, मी आज त्या माझ्या शहरासाठी, ते डोंबिवलीचं नाव टिकवण्यासाठी आणि या शहराच्या लोकांना न्याय देण्यासाठी मला लढायचं आहे. आणि मला असं वाटतं की डोंबिवलीकर ही निवडणूक हातात घेतील. मी खरं सांगतो तुम्हाला, मला विश्वास वाटतो डोंबिवलीकरांवर की इतकी वर्ष ज्या सिनारिओमधनं आम्ही गेलो आहे, डोंबिवलीकर आता बदल घडवतील. आणि डोंबिवलीकरांचा जो विश्वास संपादन करण्यामध्ये मला थोडंफार यश मिळत आहे. मला पुढे असं वाटतं की डोंबिवलीकर नक्की मला या डोंबिवली वाचवण्यासाठी पुढे नेतील. आपल्यासमोर विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांचं आव्हान असणार आहे. गेल्या 3 टर्म ते डोंबिवलीमधून निवडून येतात आणि त्यातच भाजप हा आता प्रमुख सत्ताधारी पक्ष आहे. त्यांना मंत्रिपद सुद्धा होतं. तर या लढतीकडे तुम्ही नेमकं कसं बघता? बघा, मला खूप सल्लागार होते. मला खूप लोकांनी सांगितलं, अरे तू खूप मोठी लढाई लढतोय, खूप मोठा माणूस आहे. माणूस कोण मोठा नसतो, पदं मोठी असतात, ती खुर्ची मोठी असते. त्या खुर्चीवरनं उतरलं की माणूस सगळे सारखे असतात. जेव्हा आपल्या शहराने एखाद्या माणसाला एवढ्या उंचीपर्यंत नेऊन पोचवलं, एखाद्या माणसाला जेव्हा मंत्रीपद असेल, राज्यमंत्रीपद असेल, कॅबिनेट मंत्रीपद असेल, महाराष्ट्रातलं 5व्या 4थ्या नंबरचं मंत्रीपद असेल, या पदापर्यंत जेव्हा हे डोंबिवलीकरांमुळे आपण पोचतो, तेव्हा त्या डोंबिवलीकरांबद्दल आपली पण जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी जेव्हा आपण पार पडत नाही ना, तेव्हा शहराची अवस्था अशी होते. आम्हाला सांगताना खूप वाईट वाटतं की आमच्या शहराचे एक आमदार बांधकाम मंत्री आहेत आणि आमच्या शहरातच खड्डे आहेत, आमच्या शहरातच फुटपाथ नाही, आमच्या शहरात पार्किंगची समस्या आहे, आमच्या शहरात चांगला हॉस्पिटल नाही. शहराचा आमदार बांधकाम मंत्री होतो, त्यांचा विकास होतो, पण शहराचा विकास होत नाही. हा मुद्दा डोंबिवलीकरांनी लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा एखाद्या शहरामध्ये एखाद्या माणसाला शहर त्या उंचीपर्यंत नेऊन पोचवतं, तर त्या माणसाची जबाबदारी असते ना की मला आज या शहराने एवढं दिलंय, एवढं नावलौकिक दिलंय, मला आज या शहराने महाराष्ट्राच्या राजकारणाच्या उंच शिखरावर नेऊन पोचवलंय, तर या शहराबद्दल माझी जबाबदारी नाही का? ती जबाबदारी कोण घेणार? लोकांना गृहीत धरणं चालू आहे. डोंबिवलीकरांना गृहीत धरलं जातं की काहीही झालं तर डोंबिवलीकर मलाच मतदान करतील. त्याच्यामुळे डोंबिवली शहराची अवस्था अशी आहे. नक्कीच डोंबिवलीकरांसाठी यंदा एक नवीन जो पर्याय आहे तो तुमच्या रूपाने असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आपला पक्षप्रवेश झाल्यानंतर कुठल्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्या आणि अशा आठवणीतले कुठल्या प्रतिक्रिया आहेत की ते तुम्हाला जास्त मनाला भावल्या असतील? मी प्रवेश झाला माझा आणि मी डोंबिवली शहरामध्ये परत येत होतो. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायचा आमचा नियोजन होतं. जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून गाडीत बसलो, तिथनं एक म्हणजे 60च्या आसपासच्या
काकी होत्या त्या चालत आल्या आणि त्यांनी माझा हात धरला आणि मला सांगितलं खूप चांगला निर्णय घेतला. मी विचार करत बसलो की या काकींना राजकारणाबद्दल काय माहिती आहे, पण त्यांनी सांगितलं की तू खूप चांगला निर्णय घेतला. मी लोकांच्या मनातला निर्णय घेतलाय, लोकांना विचारून निर्णय घेतलाय. आता लोक माझं काय करायचं ते ठरवतील, डोंबिवलीकर ठरवतील की दीपेशचं काय करायचं. त्यांना वाटेल की दीपेश आपल्या शहराचा कायापालट करू शकतो तर ते मला निवडून देतील. त्यांना नाही वाटणार तर ते करतील. पण मी लढाई जिंकण्यासाठी लढतोय. ही लढाई माझी जिंकण्यासाठी आहे आणि ही लढाई माझ्या शहरासाठी आहे. त्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. नक्कीच काहींनी आपल्या निर्णयाचं स्वागत सुद्धा केलेलं आहे. मात्र कुठेतरी अशा सुद्धा कमेंट्स येताना दिसत आहेत की गेल्या 25 वर्षांपासून सेना आणि भाजप महापालिकेमध्ये एकत्र बसलेले आहेत आणि आपण सुद्धा 2 वर्ष जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा आपण शिंदेंना पाठिंबा दिला. मग या पिरियडमध्ये असं नेमकं काय झालं की तुम्हाला हा जो पक्षप्रवेश आहे तो करणं जरुरीचं वाटलं? गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा मी शिंदे साहेबांबरोबर गेलो तेव्हा माझं मी काम करत होतो. जेव्हा मी शिंदे साहेबांकडे गेलो त्यांनी सांगितलं होतं की दीपेश या शहरासाठी आपल्याला चांगलं काम करायचं आहे. आणि मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडनं शहरासाठी चांगली कामंही मी करून घेतली. बरेचसे विषय होते ते हाताळले. पक्षाला पक्ष वाढवण्याचं काम केलं. महाराष्ट्रभर युवा सेनेच्या माध्यमातून दौरे केले. मी जवळजवळ 5 दौरे महाराष्ट्रामध्ये केले. महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढवण्याचं काम केलं. पण एका वेळेला जेव्हा मी साहेबांना सांगितलं की डोंबिवलीची अवस्था खूप खराब आहे, डोंबिवलीची उमेदवारी आपण बदलली पाहिजे, ही सीट भाजपाकडे आहे, ही भाजपाकडनं आपण सीट मागून घेतली पाहिजे आणि इथे आपला शिवसेनेचा उमेदवार दिला तर शहराचा विकास चांगला होईल, असं मी त्यांना वारंवार गेले 6 महिने मी त्यांना सांगत होतो. परंतु मला माझ्या पक्षाकडनं जसा हवा तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. लोकसभेच्या आधी जेव्हा बोललो तेव्हा साहेब बोलले आपण विचार करू याच्यावर. पण जेव्हा मी शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आणि मी साहेबांना विचारलं की साहेब या शहरासाठी तुम्हाला इथे उमेदवारी बदलावी लागेल. साहेबांनी मला सांगितलं नाही दीपेश आपल्याला युती धर्म आहे, युती धर्म पाळावा लागेल. युती धर्म पाळत असताना शहराचा विकास होत नसेल तर मग मला माझा निर्णय घेणं योग्य वाटला आणि मग मी ठरवलं की मग मी उद्धव ठाकरे साहेबांकडे विचारणा केली आणि मी मग त्यांच्याकडे प्रवेश घेतला. आणि आज माझ्या शहरासाठी हा निर्णय काय घेणं सोपं नव्हतं. तुम्हीच आत्ता सांगितलं की सत्ताधारी पक्ष आहे, अनेक गोष्टी माझ्यावर तुम्हाला माहिती आहे मागच्याच महिन्यामध्ये खड्ड्यांवरनं कोणीतरी बॅनर लावला हॅपी खड्डे आणि त्या खड्ड्यांवाल्या बॅनरवरनं माझ्यावरती गुन्हा दाखल झाला. मी माझ्या परिवाराबरोबर दौऱ्यावरनं येत असताना अर्ध्या रस्त्यामध्ये म्हणजे सोलापूरवरनं मी दौरा संपून मुंबईकडे येत होतो. माझ्याबरोबर माझी बायको, माझी मुलं, आम्ही सगळे एकत्र होतो. अर्ध्या रस्त्यातनं माझ्या सुरक्षा रक्षकांना उतरायला सांगितलं गेलं. उतरायला सांगून त्यांना फोटो काढायला सांगितले. त्यांना सांगितलं फोटो पाठवा, तुम्ही कुठे पोचले त्याचं रिपोर्टिंग करा. आणि अर्ध्या रस्त्यात माझं पोलीस संरक्षण काढलं गेलं. माझ्या पक्षातल्या नेत्यांनी मला फोन करून विचारलं सुद्धा नाही की काय प्रॉब्लेम झाला आहे, काय झालं आहे. जेव्हा आपली गरज नाही असेल पक्षाला तेव्हा आपण त्या पक्षात राहून काय उपयोग आहे. म्हणून मी या 2-4 गोष्टी आणि एकतर माझ्यावरती गुन्हे दाखल केले गेले, केसेस केल्या गेल्या, माझ्या आजूबाजूच्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न केला गेला, माझ्या व्यवसायामध्ये नोटिसेस दिल्या गेल्या. परंतु मी एक विचार केला होता, ठाम निश्चय होता माझा की आपल्याला या शहरासाठी लढायचं असेल तर आपण निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय काही झाला तरी आपण थांबवायचा नाही. आणि मी निर्णय घेतला आणि आज तुमच्या समोर आहे. डोंबिवलीकरांना काय आश्वासित कराल? डोंबिवलीकरांना आश्वासन नाही पण वचन देतो की डोंबिवलीचा चेहरा मोरा, डोंबिवलीचं जे नावलौकिक जे आज रसातळाला गेलं आहे ते परत आणून देण्याचं, डोंबिवलीकरांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करून देण्याचं, चांगल्या मेडिकल फॅसिलिटीज लोकांना उपलब्ध करून देण्याचं, चांगली शिक्षण व्यवस्था डोंबिवलीमध्ये तयार करण्याचं, खड्डेमुक्त डोंबिवली, रस्ते रुंदीकरण, रस्त्याच्या आजूबाजूला चांगली व्यवस्था, डोंबिवलीमध्ये सुसज्ज गार्डन्स आणि ही सगळी व्यवस्था देण्याचं वचन मी डोंबिवलीकरांना देतो. डोंबिवलीमध्ये पाण्याची समस्या खूप मोठी आहे. ही पाण्याची समस्या कशी सोडवायची माझ्याकडे पूर्ण रोड मॅप तयार आहे. 1 महिन्यामध्ये डोंबिवली वेस्टची पूर्ण पाण्याची समस्या आपण दूर करू शकतो आणि ते करण्याचं वचन मी सगळ्या डोंबिवलीकरांना देतो.
नक्कीच धन्यवाद. तर आपण बघितलं की आपल्यासोबत होते दीपेश म्हात्रे. त्यांनी डोंबिवली शहराबद्दल जे आपलं विजन आहे, इथली केलेली कामं आहेत, त्या कामाचं सध्याचं स्टेटस काय आहे आणि एकंदरीतच डोंबिवलीच्या राजकारणाबद्दल आत्तापर्यंतच्या त्यांना काय वाटतं, त्यांनी केलेला पक्षप्रवेश, या सर्व गोष्टींचा उहापोह त्यांनी या आपल्या मुलाखतीमध्ये केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी एक वाटत होतं की डोंबिवली विधानसभेमध्ये येणारी जी लढत आहे ती कुठेतरी इझिली भाजपचे जे उमेदवार आहे रवींद्र चव्हाण हे काबीज करू शकतात. मात्र उभाटाच्या वतीने आता दीपेश म्हात्रे यांचं तगडं आव्हान जे असणार आहे ते भाजपासमोर असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चव्हाण विरुद्ध म्हात्रे असा हा सामना रंगणार आहे आणि अगदी रंगतदार अशी ही चुरस डोंबिवलीची असणार आहे. धन्यवाद.